आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. अरे आज कुणाच्या तरी जन्म आणि मृत्यूचा प्रश्न आहे. आज जर मी माझ्या भक्ताला मदत केली नाही तर माणसाचा देवावरचा विश्वास तुटून जाईल. तुम्हाला का समजत नाहीये? परंतु देवा, रामगीर बाबा जर शिर्डीत आलेत तर ते आहेत कुठे? प्रणाम योगीराज. द्वारकानाथजी, हेच आहेत ते रामगीर बाबा. हो का? म्हणजे हा तोच आहे ज्याला साईबाबाचे भक्त शोधता आहेत. योगीराज, आम्ही आपल्या दर्शनाने धन्य झालो. रामगीर बाबाजी, जर तुम्हीही स्वामीजींच्या यज्ञात योगदान दिलं तर आम्हीही धन्य होऊन जाऊ. माझ्यासाठी ही गौरवाची बाब असेल. धोंडू बोल. आपला स्वतःचा गौरव नंतर करा रामगीर बाबा. आधी द्वारका माईला जाऊन साईबाबांचे दर्शन घ्या. साईबाबा तुमची वाट बघता आहेत. क्षमा योगीराज, प्रणाम. मला जावं लागेल. अरे नालायक कृतघ्न, हे काय केलंस तू? हे काय केलंस तू? पण मी काय केलंय वैद्य बुवा? अरे तुला काय गरज होती साईबाबांचा निरोप यांना देण्याची? मी आणि निरोप कधी दिला? लागी विरागी अति अनुरागी विगत मोह मुनि वृंदा निसि बासर ध्यावहि गुणगण गावहि जयति सच्चिदानंदा. जयति सच्चिदानंदा, जयति सच्चिदानंदा, जयति सच्चिदानंदा. अहो, मैनाला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मैना बेटी, चिंता करू नकोस बाळा, सगळं ठीक होईल. काय झालं बाळा? तू का रडतीयस? नाना, नाना, मी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण आता सांगते. तुला बोलताना त्रास होतो, बोलू नकोस. आता बोलले नाही तर नंतर वेळ निघून जाईल. नाना, नानी, मी मरणार आहे. मी आचार्य बृहस्पतींनी माझं हेच भविष्य सांगितलंय. मी बाळाला जन्म देऊन मी मरणार आहे. पण नानी, मला मरायचं नाही. मला वाचवा, मला वाचवा. तुला काही होणार नाही बाळा. साईबाबा आहेत ना. शांता काकू, असं काहीतरी करा की प्रसूती लवकर होईल. काय शोधताय तुम्ही? आयुष्य. आयुष्य? साईबाबांची विभूती नानी.
ती तर तुम्ही शेजारच्या सहदेवला वाचवण्यासाठी दिली होती. माझ्या मुलाला कुणीतरी वाचवा. हे घे, यात साईबाबाने दिलेली विभूती आहे जी पाण्यात मिसळली आहे. हे जाऊन तुमच्या मुलाला पाजा. आता कुठून आणणार विभूती? शिर्डी तर इथून 100 मैल दूर आहे. विभूती मिळेपर्यंत माझ्या महिन्याचं काय होईल? हे साईबाबा, आता तुम्हीच आमचं रक्षण करा. प्रणाम साईबाबा. तुमची कृपा आणि आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असू द्या. तुम्ही बोलवणं पाठवलं नसतं तरीही मी तुमच्याकडे येणारच होतो बाबा. का आपल्या घरी खानदेशला जायचा विचार आहे का? बाबा, तुम्ही तर सगळंच जाणता. तुमच्यापासून काहीच लपून राहिलं नाहीये. खानदेशला जाण्यासाठी तुमची परवानगी असेल तर जा, निघून जा, आजच जा तू. पण तुला माझे काम करावं लागेल. आज्ञा द्या बाबा. खानदेशला जाताना तू जामनेरला उतरशील आणि नानासाहेबांच्या घरी जाशील. ही विभूतीची पुडी आणि आरती नानासाहेब चांदोरकरांना दे. हो बाबा. रामगीर बाबा, काय झालं? बाबांची आज्ञा ऐकली नाहीत का तुम्ही? तुम्हाला जामनेरला जायचंय? बाबा, माझ्याकडे फक्त 2च रुपये आहेत. ते जास्तीत जास्त मला जळगावपर्यंत घेऊन जातील आणि जळगावहून जामनेरचा प्रवास 30 कोसाचा आहे. एवढ्यात मी तिथं कसा काय पोहोचू शकणार आहे? त्याची काळजी तू करू नकोस. जामनेरला जाण्याची सगळी व्यवस्था होईल. श्यामा, हो देवा. बापू रामगीर बाबाकडे माधव आडकरने रचलेली आरती लिहून दे, नानासाहेब चांदोरकरांसाठी. हो देवा, आत्ता देतो. नानी, सगळे प्रयत्न करूनही प्रसूती होत नाहीये. मैना बेटीला 2 दिवसापासून त्रास होतोय. मला विचारशील तर आता मला नाही नाही नाही. खूपच आश्चर्याची बाब आहे. उद्या 3रा दिवस असेल, अजून बाळ कसं जन्माला आलं नाहीये. लक्षणं काही बरोबर नाहीयेत. काही मंगलाच्या सुनेसारखं. नानासाहेब, नानासाहेब, ती मैना थंड पडत चाललीये. नानासाहेब, तुम्ही डॉक्टरांची कुठूनही व्यवस्था करा. मला तर मैना बेटीची आता खूपच चिंता वाटते. पहाटेचे 2:45 वाजलेत आणि इथं कोणी मदत करणारा दिसत पण नाहीये. सकाळ होण्याची वाट बघू. पण साईबाबा तर म्हणाले होते की जामनेरला जाण्याची व्यवस्था होऊन जाईल म्हणून. शिर्डीहून आलेले रामगीर बाबा तुम्हीच आहात ना? हो, मीच आहे. नानासाहेब चांदोरकरांनी जामनेरहून मला तुम्हाला घेण्यासाठी पाठवलंय. तो टांगा तिकडे उभा आहे. हा, या चला. मैना बेटी, भानावर ये बेटी. डोळे उघड. बघ, तुझे बाबा तुला आवाज देत आहेत.
इतक्या लवकर माझ्या मुलीनं हार मानली का? नाना, माझ्या बाळाला तुम्ही सांभाळा. त्याला आई वडिलांचं प्रेम द्या. साईबाबांवरचा तुझा विश्वास डळमळीत झालाय का? साईबाबांवरची तुझी श्रद्धा संपलीये का? नाही नानी, रडू नकोस. महिनेला काही नाही होणार. मला पूर्ण विश्वास आहे साईबाबा मैनाचं रक्षण करतील, नक्कीच करतील. कधी रक्षण करतील? मैना मेल्यानंतर का? तिच्या आयुष्याची दोरी हळूहळू सैल होते हो. किती कम नशिबी आई बाबा होत आपण. आपली मुलगी तिच्या आयुष्याची भीक मागते आणि आपण तिला आयुष्य देऊ शकत नाही. आयुष्य देऊ शकत नाहीये. नानी, साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरो नाम. सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम. अहो, आपली मैना बेटी डोळे उघडत नाहीये की बोलत नाहीये हो. तिची नाडी सुद्धा नीट लागत नाहीये. नानासाहेब, मी शिर्डीहून आलोय नानासाहेब. साईबाबांनी पाठवलंय मला. ही विभूती आणि आरती दिली बाबांनी. जय साईबाबा. विभूती पाजल्यानंतर तुम्ही साईबाबांची आरती करावी. नानी, जय साईबाबा, जय साईबाबा. आरती साई बाबा, सब्रदातार जीवा, चरणा रंग परी, द्यावा दासा विसावा, भक्ता
केव्हा झालात? मैना बेटी कशी आहे? ती ठीक आहे, एकदम ठीक आहे. तुमची लीला अगाध आहे साईनाथ. मी साईबाबांना किती वाईट साईड बोलले, पण जशी मला तुझी काळजी होती तशीच साईबाबांना तुझी काळजी होती. तू किती भाग्यवान आहेस मुली. तुझं बाळ सुद्धा खूप भाग्यवान आहे, ज्याने साईबाबांचं बोट धरून या आयुष्यात पाऊल ठेवलंय. जो माझा भक्त आहे, ज्याच्यासाठी माझ्याशिवाय सगळं जग मिथ्य आहे, जो केवळ माझंच गुणगान करतो, जो मला संपूर्ण समर्पित आहे, जो नेहमीच माझं स्मरण करतो, त्याचं मला कधीही विस्मरण होत नाही. मी त्याला हर तऱ्हेने मदत करतो, त्याला मृत्यूच्या दाढेतून सुद्धा वाचवतो. माझे भक्त कुठेही असू देत, मला हाक देतात, मी लगेच त्यांच्या जवळ पोहोचतो. माझं वचन कधीच असत्य नसतं. प्रवेशासाठी मला कुठल्याच दाराची आवश्यकता नाहीये. माझं कुठलंही रूप नाहीये, ना कुठला अंत. मी विश्वाच्या चराचरात सामावलेलो आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवून जेव्हा आणि जिथं माझं स्मरण करतो, मी त्याच्या सोबत सदैव असतो. सबका मालिक एक. संकट टळलंय नानासाहेब. तुमच्या कृपेने रामगीर बाबा. जर तुम्ही वेळेत आला नसतात तर. मी वेळेत पोहोचणं ही सुद्धा साईबाबांची कृपा आहे नानासाहेब. साईबाबा सगळं जाणतात, त्यांच्यापासून काहीच लपलं नाहीये. तुम्हाला काय वाटतंय की मैना बेटीची परिस्थिती साईबाबांना माहिती नव्हती? ते आपल्या भक्तांसाठी काय काय कष्ट घेत असतात. ते आपल्या भक्तांना चुकून सुद्धा विसरत नाहीत. त्यांना हे सुद्धा माहीत होतं की मैना बेटीपर्यंत विभूती पोहोचणं खूप गरजेचं होतं. म्हणून त्यांनी मला द्वारका माईला बोलावलं आणि जामनेरला जायला सांगितलं. त्यावेळी माझ्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते, पण साईबाबा म्हणाले, तुझी जामनेरला जाण्याची व्यवस्था होऊन जाईल. जेव्हा मी जळगाव स्टेशनवर पोहोचलो तेव्हा टांगेवाला बाहेर उभा राहून माझी वाट बघत होता आणि त्यानं टांगा पळवला. बापूगीर, तुला माझं नाव कसं काय माहिती आहे? मला सगळं माहिती आहे. पण बापूगीर तर फक्त साईबाबा म्हणतात. जळगावपासून जामनेर 30 कोस दूर आहे रामगीर बाबा. तो मला जामनेरला नानासाहेब चांदोरकरांकडे जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर पोहोचव. लवकर? तुला लवकर नानासाहेबांकडे जायचंय की खानदेशला स्वतःच्या घरी जायची? अरे, तुला हे कसं माहिती आहे की माझं घर खानदेश आहे आणि मी तिथे जाणार आहे? माझ्यापासून काही लपलेलं नाहीये रामगीर बाबा. तू तर साईबाबांसारखा बोलतोयस. नानासाहेब, टांगेवाल्याचा चेहरा मला खूप ओळखीचा वाटत होता, पण लक्षात येत नव्हतं की त्याला कुठं बघितलंय. आणि मग सकाळ झाली. रामगीर बाबा, जामनेर आलंय. एका क्षणासाठी टांगा थांबव, मला लघुशंकेसाठी जायचंय.
कुठे जायचंय तुम्हाला? मला नानासाहेब चांदोरकरांकडे जायचंय. अच्छा अच्छा, नानासाहेब चांदूरकरांकडे जायचंय. मी तुम्हाला सोडतो. आणि मी योग्य वेळेत पोहोचलो. नानासाहेब, तुम्ही तुमच्या टांगेवाल्याचे आभार माना. काय झालं? तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? पण आमच्याकडे तर कुठलाच टांगा नाहीये. आणि आम्ही कुठल्याच टांगेवाल्याला तुम्हाला आणायला सुद्धा पाठवलं नव्हतं. आणि हे आम्हाला माहिती नव्हतंच की तुम्ही शिर्डीतून जामनेरला येणार आहात. पण मी तर टांग्यातून आलोय. आणि टांग्यावाला हे सुद्धा म्हणाला की त्याला तुम्ही पाठवलंय. जर तुम्ही टांगा पाठवला नाहीत तर मग कुणी टांगा पाठवला? साईबाबांनी. मैना, 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 तू कशाला आलीस? मी सगळं ऐकत होते आई. ही सगळी साईबाबांची कृपा आहे. त्यांनीच मला मृत्यूच्या दारातून वाचवलंय. मला नवीन आयुष्य दिलंय. नानी, मला पूर्ण विश्वास आहे की जो टांगेवाला रामगीर बाबांना घेऊन आलाय तो अजून कुणी नाही, ते साईबाबाच होते. साईबाबा? साईबाबांनी मैना बेटीला वाचवलं आणि तिचं रक्षण केलं. आता मी त्या दोघांना सांगतो. शंकर, दिनकर. काय झालं दामू दादा? काय दादा? शंकर, आम्ही दोघं शिर्डीला जातोय. साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि हो, जोपर्यंत आम्ही परत येत नाही तोपर्यंत तुम्ही दोघं कारभाराकडे लक्ष द्या. हो दादा. चल. मी बघतोय, तुम्हा दोघांचं भविष्य बघतोय मी. आमचं भविष्य काय दिसतंय तुम्हाला? आमच्या भविष्यात जरा सांगाल? जेव्हा दामोअण्णा अहमदनगरमध्ये नसतील तेव्हा तुम्हा दोघांना त्यांचा कारभार सांभाळला पाहिजे. आणि दुसरं, आपल्या दादा वहिनीच्या बाळाची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्या खाण्यापिण्याकडे, खेळण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा, म्हणजे ताई बनून. आणि तिसरं, दादा आणि वहिनी परत आल्यानंतर त्यांच्या सोबतीनच साई बाबांची आरती करावी लागेल. हे शिर्डीच्या बाहेर कुणाचा आश्रम आहे? शिर्डीत साईबाबांशिवाय कोणाचा आश्रम असू शकतं? ते इथेच आहेत. आपण इथेच बाबांचा आशीर्वाद घेऊया. द्वारकानाथजी, साई बाबाचे भक्त इथे येत आहेत. अहो, येणार ना वैद्यबुवा, का नाही येणार? एक एक करून साई बाबांचे सगळे भक्त याच आश्रमात येतील. आणि साई बाबा बिचारा द्वारका माई मध्ये एकटाच राहील. सबका मालिक आहे. खरं बोललास तू. साईबाबा तर इथे कुठेच दिसत नाहीयेत. काय हे साईबाबांचा आश्रम आहे का? हा तर योग्यांचे योगी, महायोगी योगेश्वर महाराजांचा आश्रम आहे. हो.
प्रणाम योगीराज. सदा सुखी राहा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आपल्या आशीर्वादाने आम्ही धन्य झालो योगीराज. योगीराज, आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी चाललोय. आपलं दर्शन आमच्यासाठी शुभ संकेत आहे. लग्नाच्या खूप वर्षानंतर साईबाबांच्या कृपाप्रसादामुळेच मला संतान सुखाची प्राप्ती होणार आहे. आमच्या होणाऱ्या बाळाला आशीर्वाद द्या योगीराज. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या बरोबर आहे मुली. साईबाबांचं दर्शन घ्यायला जात आहे. हो योगीराज, ते आमचे गुरु आहेत. असं गुरु आहेत तर तुम्ही त्यांच्याकडून गुरुपदेश नक्कीच घेतला असेल. वत्सा, तुझ्यावर साईबाबांची कृपा आहे. तू ब्रह्मज्ञानी होऊ शकतोस. ब्रह्मज्ञानी? जो ब्रह्मज्ञान जाणतो तो ब्रह्मज्ञानी असतो आणि ब्रह्मज्ञान गुरुच्या आशीर्वादानेच मिळतं. अरे स्वामीजी तर साई बाबांची प्रशंसा करता आहेत. साईबाबा देव आहेत. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्याचा उद्धार होतो आणि त्याच्या 7 पिढ्यांचा देखील उद्धार होतो. बस तुम्ही साईबाबांकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करा. ते तुम्हाला ब्रह्माचा साक्षात्कार करवतील. योगीराज, मी तुमच्या आदेशाचं पालन करेन. ब्रह्म काय आहे? एका लहान मुलासाठी त्याची आई ब्रह्म आहे. एका शिष्यासाठी त्याचा गुरु ब्रह्म आहे. एका भक्तासाठी त्याचा देव ब्रह्म आहे. कुटुंबाच्या एका सदस्यासाठी त्याचं कुटुंब ब्रह्म आहे. एका विद्यार्थ्यासाठी त्याची पाठशाळा ब्रह्म आहे आणि एका नागरिकासाठी त्याचा स्वतःचा देश ब्रह्म आहे. पण जसे जसे आपल्याला ज्ञान प्राप्त होत जाते तस तसे आपल्याला समजत जाते की आपण जो विचार करतोय ते ब्रह्म नाहीये. ब्रह्माच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे. मग आपण ब्रह्माच्या जसे पलीकडे आहोत त्या परब्रह्माला शरण जातो आणि आपल्याला साक्षात्कार होतो की देवाचं रूप जे सत्य, चित्त आणि आनंद आहे तेच ब्रह्म आहे. द्वारकानाथजी, तुम्ही तिघ काय विचार करताय मला माहिती आहे. मी साईबाबांची प्रशंसा करून त्या पती पत्नीला साईबाबांकडे का पाठवलं हाच विचार करताय ना तुम्ही? हो, सत्यवचन सत्यवचन. साईबाबा एक फकीर आहे. काही शिकलेला वगैरे नाही. हो, पण ढोंग चांगलं जमतं त्याला. पण ढोंगी आणि पाखंडी कधीच ब्रह्मज्ञानी होऊ शकत नाहीत. हो. जेव्हा साईबाबाचा तो भक्त साईबाबाच्या समोर ब्रह्मज्ञानाबद्दल बोलेल त्यावेळी साईबाबाची भोबडी वळेल. राम राम. सत्य बोलता. सगळ्यांसमोर त्याचं भांड फुटेल. सगळ्यांना समजेल की साई ढोंग करतो. नक्कीच. आणि मग सगळी शिर्डी गोळा होईल तुमच्या चरणांशी. वा स्वामीजी वा. जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा रमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर
दामू अण्णा, उर्मिला बेटी, कसे आहात? बाबा, तुमच्या कृपेनं आम्ही लवकरच आई बाबा होणार आहोत. बस बस आता तुमचा आशीर्वाद सदा आमच्यावर असू द्या. बाबा, तुमच्याकडे एक प्रार्थना आहे. बाबा, मला ब्रह्मज्ञान हवंय. तुम्ही तर इथं येणाऱ्या सगळ्यांनाच ब्रह्मज्ञान देता ना बाबा, मग मलाही द्या ना. माझा उद्धार होईल बाबा. दामोअण्णा, तुम्हाला श्यामा, का अस्वस्थ होतोय? मी दामू अण्णांना ब्रह्मज्ञान करवून देतो. श्यामा, तुला तर माहिती आहे की माझे सगळे व्यवहार रोख असतात. मी उधार करतच नाही. त्यामुळेच लोक धन, पद, शक्ती, मान इत्यादींच्या इच्छापूर्तींच्या लालसेने माझ्याकडे येत असतात. ब्रह्मज्ञानाची इच्छा तर कुणीच व्यक्त सुद्धा करत नाही. सगळ्यांना स्वतःची आर्थिक उन्नती हवी असते. आध्यात्मिक उन्नतीबाबत कुणी विचारही करत नाही. पण दामू अण्णांनी ब्रह्मज्ञान मागितलंय, तर मी ह्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देईन. माझ्यासाठी ही वेळ खूप शुभ आहे. बस दामू अण्णा. अरे नानावली, तू का बसतोय? लवकर उभारा आणि जा. नंदू मारवाड्याकडून जाऊन 5 रुपये घेऊन ये. जा जा जा, लवकर जा जा. माझं नाव सांग. हो बाबा. दामोअण्णा, तुम्हाला ब्रह्मज्ञान का प्राप्त करायचंय? साईबाबांच्या कृपेनं माझ्याकडे सगळी सुखसाधने आहेत. मूल होत नव्हतं, ते आता होत आहे. त्यानंतर माझी कुठलीच इच्छा राहत नाही. बस मला ब्रह्मदर्शन आणि ब्रह्मज्ञान मिळालं तर माझ्यापेक्षा नशिबान कोणी नसेल. बाबा. अरे 5 रुपये आणलेस? नाही बाबा, त्या नंदू मारवाड्याकडे कुलूप लागलंय. अरे मग चंदू वाण्याकडून घेऊन ये. जा लवकर जा. ठीक आहे बाबा. साईनाथांना अचानक 5 रुपये कशाला हवे? माझ्याकडे 5 रुपये असते तर मी नक्कीच दिले असते. बाबा, तुम्ही यांना ब्रह्मदर्शन करून देताय ना? हो बेटी. मग बाबा, लवकर करून द्या ना. धीर धर दामू अण्णा. वाट बघ, तुला ब्रह्मज्ञान होईल. बाबा. अरे आण, 5 रुपये दे माझे. तो बाबा चंदूवाणी शिर्डीत नाहीये बाबा. तो सासरी गेलाय बाबा. अरे नानावली, तू धनीराम व्यापाराकडे जा आणि माझ्यासाठी 5 रुपये घेऊन ये. हो बाबा, आता घेऊन येतो. बाबा, मला कधी करवता तुम्ही ब्रह्मज्ञान? दामू अण्णा, तुझ्या खिशात 5 रुपयाच्या 50 पट ब्रह्म आहे. रुपयांच्या स्वरूपात. त्यांना बाहेर तरी काढ. चे 50 पट म्हणजे 250 आहेत बाबा. आणि मी 5 रुपयांसाठी नानावलीला इकडे तिकडे पळवतोय. तू मला 5 रुपये देत नाहीयेस? मला माहित होतं बाबा काहीतरी लीला योजतायत. बाबा, हे घ्या 5 रुपये. दामू अण्णा, तू या मोह मायेच्या चक्रव्यूहात अडकून पडलाय आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करायचंय. ब्रह्म सत्य आहे. सत्य ब्रह्म आहे. तू सत्याचा उपासक आहेस का? तू सत्याचा पुजारी आहेस का? नाही दामू अण्णा.
सत्याशी तर तुझा लांब लांब पर्यंत संबंध नाहीये, कारण असता तर तू काळे धंदे कधीच केले नसतेस. कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून व्यापार केला नसतास. असं करून तू स्वतःच्या डोळ्यात धूळ फेक करतोयस दामू अण्णा. प्रत्येक व्यापारासोबत तू सत्यापासून दूर चाललाय. जो सत्याच्या मार्गावर चालतो, सत्याला स्वीकारतो आणि कोणत्याही परिस्थितीत सत्याची कास धरून ठेवतो, तोच ब्रह्मज्ञान प्राप्तीला लायक आहे, तू नाही. पैसे खिशात ठेव दामू अण्णा. जिथं मोह आहे, लोभ आहे, तिथे ब्रह्माचं चिंतन किंवा ध्यानाची शक्यताही नाहीये दामू अण्णा. एका लोभी माणसाला, लालची माणसाला मोक्षाची प्राप्ती कशी होऊ शकेल? त्याचं मन तर धन, दौलत, स्त्री, संतान यामध्येच अडकून राहतं. त्याच्या मनाला शांती मिळत नाही किंवा संतोषही. जोपर्यंत माणसाची विकारांपासून सुटका होत नाही, तोपर्यंत तो ब्रह्माच्या सत्य स्वरूपाला जाणून घेऊ शकत नाही. आसक्ती हा एक समुद्र आहे. पैशाची तहान एक महापूर आहे, ज्यामध्ये अहंकार आणि ईर्ष्यारूपी मगर राहत असतात. जो निर्विकार आहे, ज्याच्या मनात कुठलीच आसक्ती, कोणतीच इच्छा नाहीये, फक्त तोच हा भवसागर पार करू शकतो आणि त्यालाच ब्रह्माचं दर्शन घडू शकतं. दामू अण्णा, मनाची पवित्रता खूप गरजेची आहे, कारण मनाच्या पावित्र्याशिवाय आध्यात्मिक उन्नती होऊच शकत नाही. जर कणभर मोह जरी मनात बाकी राहिला, तर समजून घे की केलेली सगळी साधना व्यर्थ आहे. मग आत्मसाक्षात्कार होत नाही, आणि आत्मसाक्षात्कार झाला नाही तर ब्रह्माचं दर्शन कसं होईल? बाबा, बाबा मला माफ करा बाबा. बाबा, बाबा मला माफ करा बाबा. माफ करा बाबा. मला माफ करा बाबा. उठ उर्मिला बेटी, उठ. बाबा, शिर्डीच्या बाहेरच्या आश्रमात स्वामी योगेश्वरांच्या सांगण्यात येऊन मी ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी हट्ट केला बाबा. मला माफ करा बाबा, मला माफ करा. मी तुमच्या ह्या उपदेशांचं पालन गुरु उपदेश समजून करेन बाबा, आणि आजपासून सत्याच्या मार्गावरच चालत राहीन बाबा. हो बाबा, मी सुद्धा यांना जीव लावून साथ देईन. आम्हाला माफ करा बाबा. सुखधाम धनधाम साई राम साई श्याम गुणधाम यशधाम